नमस्कार, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। या वर्षी तृतीया तिथी 2 दिवस असल्यामुळे आपल्याला देवीच्या आराधनेसाठी अधिक वेळ मिळालेला आहे। आजचा दिवस आहे देवी चंद्रघंटेचा। तिच्या मस्तकावर अर्धचंद्राकृती घंटा असल्यामुळे तिला चंद्रघंटा असं म्हणतात। देवीचे हे रूप अत्यंत शांत आणि कल्याणकारी आहे, पण तिच्या अनेक हातांमध्ये विविध शस्त्र आहेत। हे रूप आपल्याला दर्शवतं की देवी तिच्या भक्तांसाठी सौम्य असली तरी दुष्टांचा नाश करण्यासाठी ती नेहमी सज्ज असते। आजचा शुभ रंग आहे निळा, जो देवीच्या या शांत पण शक्तिशाली रूपाचं प्रतीक आहे। देवी चंद्रघंटा आपल्या सर्वांना निर्भयतेचं आणि आंतरिक शक्तीचं वरदान देवो हीच प्रार्थना। देवीच्या या शक्तिशाली रूपाची पूजा केल्यानंतर तिला शांती आणि भक्तीचं प्रतीक म्हणून एक सात्विक नैवेद्य आपण अर्पण करूया। शास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी देवीला दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो। असं मानलं जातं की यामुळे देवी प्रसन्न होऊन भक्तांना दुःख आणि त्रासांपासून मुक्त करते। म्हणूनच या परंपरेनुसार आज आपण प्रसादासाठी बनवणार आहोत सर्वांची आवडती दाटसर आणि सुमधुर मखाणा ड्रायफ्रूट खीर। चला तर मग हा साधा आणि सात्विक नैवेद्य कसा बनवायचा ते पाहूया। मखाणा ड्रायफ्रूट खीर बनवण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तूप तापत ठेवलंय आणि आता हे 1 वाटी मखाणे मी यामध्ये थोडेसे परतून घेते। थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत हे मखाणे आपल्याला परतायचे आहेत। मखाणे आता परतून झालेले आहेत, हे मी काढून घेते। आता इथे मी एका कढईत 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम झालेलं आहे, यामध्ये आता हे तुपात परतलेले मखाणे घालायचे आणि हे दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे। मखाणे दुधात शिजत आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे वरी किंवा भगर घालायची आहे, यामुळे खिरीला छान दाटसरपणा येतो। ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता यातली 2 चमचे मी या खिरीमध्ये घालते आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचे। यामध्ये आता भिजवलेलं केसर घालायचंय, याने छान केशरी रंग येईल आणि केसरचा फ्लेवर येईल। आता या खिरीमध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। इथे मी चारोळी घेतलेली आहे, त्याचबरोबर बदाम, पिस्ता आणि काजू बारीक कापून घेतलेले आहेत। हे आता या खिरीमध्ये मी शिजायला घालते। हे मी असेच घालत आहे, तुम्हाला जर तुपात परतून घालायचे असतील तर तुम्ही नक्की घालू शकता। हे सर्व आपल्याला व्यवस्थित दुधाबरोबर शिजवून घ्यायचं आहे आणि दूध देखील थोडंसं आपल्याला याच्यासोबत आटवायचं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकता ही खीर आता व्यवस्थित शिजलेली आहे। दूध देखील मस्तपैकी आटलं आहे आणि या दुधामध्ये वरीचे तांदूळ, त्याचबरोबर मखाणा आणि ड्रायफ्रुट्स हे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालत आहे। जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर कमी साखर घाला। साखर खिरीमध्ये आता व्यवस्थित एकजीव झालेली आहे। आता या खिरीमध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची। आणखी आता आपल्याला 2 मिनिटं ही खीर शिजवायची आहे। हे पहा, तुम्ही बघू शकता मस्त रबडी सारखी दाटसर ही मखाणा ड्रायफ्रूट खीर देवी आईच्या नैवेद्यासाठी तयार आहे। तर देवी चंद्रघंटाच्या नैवेद्यासाठी आपली ही सुमधुर खीर तयार आहे। ही खीर देवीला श्रद्धेने अर्पण करा आणि तिच्याकडून समृद्धी आणि निर्भयतेचा आशीर्वाद मिळवा। तुम्ही तिसऱ्या माळेला देवीला कोणता खास नैवेद्य दाखवता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। शुभ नवरात्री।